नमस्कार मंडळी. ठरलं तर मग मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये एक धमाल ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एपिसोडमध्ये दाखवण्यात आले की अर्जुन साक्षीविरोधात कोर्टामध्ये पुरावे सादर करायचं ठरवतो. साक्षीशी कनेक्शन असणाऱ्या बुटीकचे व्हिजिटिंग कार्ड आणि तिच्या एस पेंडंटचा तुकडा असे 2 पुरावे तो कोर्टात सादर करणार असतो. त्याकरता साक्षीने ते तुटलेले पेंडंट गळ्यात घालून कोर्टात येणे अशक्य असते. त्यावरून सायली त्याला एक युक्ती सुचवते. त्याकरिता करावा लागणारा मोठा ड्रामा आगामी भागात पाहायला मिळणार आहे. या आगामी एपिसोडचा एक प्रोमो समोर आला. साक्षीच्या आईची 16 जुलै रोजी पुण्यतिथी आहे. पेंडंटचा उर्वरित तुकडा शोधण्यासाठी जेव्हा सायली अर्जुन साक्षीच्या खोलीत घुसले होते तेव्हा सायलीने साक्षीच्या आईच्या मृत्यूचा दाखला पाहिलेला असतो. त्यामुळे सायलीला त्यांच्या मृत्यूच्या तारखेविषयी कल्पना असते. त्यावरून सायलीला एक युक्ती सुचते आणि त्यानुसार अर्जुन चैतन्य योजना आखतात. ठरलं तर मगच्या आगामी भागाच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले की अर्जुन सफेद दाढी मिशी लावून पूर्णपणे वेष पालटतो. चैतन्य त्याला म्हणतो की अर्जुन तू अजिबात ओळखू येत नाही. अशा प्रकारे गुप्तहेर बनून जातात. चैतन्य आणि सायलीला अर्जुन म्हणतो आता आपले लक्ष फक्त साक्षीच्या अर्धवट तुटलेल्या पेंडंटकडे असेल. महिपतच्या घरी त्याच्या बायकोचे म्हणजे साक्षीच्या आईचे कार्य सुरू असते. अर्जुन महिपतच्या घरी अशा प्रकारे ओळखू येणार नाही अशा अवतारात पोहोचतो. तिथे प्रिया देखील असते. त्यामुळे पेंडंटशिवाय प्रियाचं पितळ देखील उघडं पडू शकतं. सध्या या मालिकेत आश्रम मर्डर केसमध्ये वेगाने हालचाली घडत आहे. कोर्टाकडून दामिनी देशमुख आणि अर्जुन सुभेदार यांना 30 जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आलाय. या महिन्याच्या अखेरीस या प्रकरणी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून या ट्रॅकचे कौतुक होत आहे. याआधी TTMवर कथानक अतिशय धीम्या गतीने पुढे जात असल्याची टीका झाली होती.